केतकी 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 हा कधी आलीस? सॉरी हा, लक्ष नव्हतं. बरं, चहा घे. मला नको नको, आधी वहिनींना दे. अगं गार होईल. आई, एक एक स्थळ म्हणजे ना भयंकर. काही निवडता येत नाही यातली स्थळं म्हणजे ना बरीच काठ्यासारखी आहेत. चांगलं असं काहीच नाही का ग? होती तेव्हा नाहीच केलास विचार, आता बसली जागेतून फोपाट्यात. तो चहा ना नकोय मला, दे वहिनीला. नकोय मला. मी आंघोळ करते, घेईन माझ्या हातानं. हे काय, चहा तसाच गार होतोय. पुन्हा किचन मध्ये जा, गॅस ऑन करा, करा तो चहा गरम. जा. वहिनी राहू दे, मी तसाच घेईन घार. झालं, इथे तर काही बोलायची बाच नाही. आई राहू दे. आणि नको म्हटलं होतं केतकी तुला, पण तू ऐकली नाही ग. तुझ्या पप्पांनी तर हात जोडले होते, पण करायचं तेच केलंस आणि बसलीच ना आयुष्याचं मातेर करून. आयुष्याचं गणित चुकलं ते चुकलंच. वाटत होतं आता आई वडील तुटतायत, पण काही दिवस तुटतील. सासरकडची माणसं जिंकीन आणि सासर आणि माहेर दोन्ही घरं जोडीन. पण मी जोडत राहिले, नाती तुटत राहिली. मी जोडत राहिले, नाती तुटत राहिली. शेवटी बेरीज मला जमलीच नाही. आई 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 मला वजाबाकी करायची नव्हती ग. आई मला वजाबाकी करायची नव्हती. आई छान, पुन्हा गळे गोवण्याचं काम चालू आहे वाटतं. वहिनी, का सारखं टोचून बोलतेस? भोगते करणीचे भोग, यात तुझी येता जाता टोचणी. नाही मी कुणाच्या गळ्यात पडणार, होईल माझंही काहीतरी. अय्या ताई, तू व्हॉट अ सरप्राईज. ये. कशी आहेस बाळा? मी चांगली आहे ग, तू कशी? ठीक आहे मी. बरं झालं ताई तू आलीस, मला खूप काही बोलायचंय ग तुझ्याशी. अय्या ताई, तुम्ही किती दिवसांनी येत आहे ताई? आणि एकट्याच? तुमचे हे नाही आलेत? त्यांना कुठे ग सवड? बहिणी ना दुसरं देत नाही. या बसा. वहिनी दादा कुठे आहे? येतील एवढ्यात. बरं कसं काय येणं केलं? कस काय म्हणजे? मी अशीच हो आले. हो, तुमचंच घर म्हणायचं. वहिनी तुझी गुडणीच ऐकायला आलीये. काय हो ताई, आलं की सुरू केलं होय? कसं असतं वहिनी, काही गोष्टी वेचावी झालेल्या बऱ्या असतात ग. अरे नंदिनी,
कधी आलीस बरं? ठीक आहे, आत्ताच आले. बस आई बस. जुना उडा साठून ठेवलाय, म्हटलं कधी एकदा शिजवायचं आणि बाळाच्या कानात कुर्र करायचं. नंदिनी बाळा, खराब दिसतेस, खात पीत जा जरा थोडस. असंच होणार आई आता. थोडं खाल्ले की उलटे होत आहेत. तसं काही नाही वहिनी. मग कसं आहे सांगा की आम्हाला. किती कौतुक आहे ताईचं. वहिनी ती वहिनी, पण आई सुद्धा. मीही या घरची मुलगी, पण माझ्याशी असं कोणी हसून बोलतच नाही. जशी मी सासरून आलीये तेव्हापासून सगळेच मला पाण्यात पाहतात, पण माझ्याच नशिबी हे काय यावं देवा. बरं, जाते मी. मी धुणं वाळत घालून येते हा. हो वहिनी. केतकी, काय झालं? ये इकडं. मग केतकी, काय करायचं ठरवलंयस? काय करू ताई, 2 विवाह संस्थेत नाव नोंदवलंय. एक स्थळ आहे, त्याची पहिली बायको वारलीये, दुसरी पळून गेलीये आणि आता त्याला 3रं लग्न करायचंय. बर, मग त्याला पिण्याचं प्रचंड व्यसन आहे असं समजलं आणि त्याच्या व्यसनाला कंटाळून त्याची दुसरी बायको पळून गेलीये. मग काय आगीतून उठायचं, फुपाट्यात पडायचं? पण त्या स्थळाला होकार दे म्हणून बसलेत ग सगळे. मग तुझ्या नजरेत आणखी एखादं स्थळ आहे का? हो, विमा एजंट आहे, खाऊन पिऊन सुखी आहे घर, पण त्याची बायको कायम आजारी असते ग. अय्या, म्हणून दुसरं लग्न करायचं? तर काय बाई, पुरुषाची जातच असते. पण ताई, मला ते स्थळ आवडलं. बस केतकी बस. आता पारख आमची चालणार. सगळ्यांना जुगावून पळून गेलस, लग्न केलंस आणि शेवटी काय मी आलं. मग काय करायचं होतं मी? तो सुनील रोज नव्या मुलींचे फोनवर फाजील बोलणं, तेही माझ्या देखत. बायको समोर आहे याची थोडी तरी बाळगायची, वरून घोट घोट पिणं हे राहायचंच. माझ्याशी प्रेमविवाह केला ना तो सुनील हाच का, असा प्रश्न मला पडायचा. मग काय, फोनवरच्या बाया प्रत्यक्ष घरात येऊ लागल्या, तेही माझ्या डोळ्यात देखत. माणसानं रंगेल असावं म्हणजे किती. हो ना. हॅलो, हां, केतकीच बोलते. काय, तुम्ही येताय का आत्ताच घरी? हो, माझी बहीण आहे, वहिनी आहे. काय, अर्धा तास? हो हो, चालेल चालेल. कोण? तो विमा एजंटवाला. अय्या, अगो बाई, काय करायचं? आई बाहेर गेलीये. बरं झालं ताई, तू आहेस तोवर येतोय, म्हणजे तुलाही बघणं होईल. वहिनी, वहिनी. काय बाई, आले आले. वहिनी, चहाची तयारी आहे ना व्यवस्थित? तो येतोय. तो कोण? अगं तो विमा एजंटवाला. अय्या, आता? हो, अर्धा तासात येतो म्हणाला. मी जरा किचन मध्ये बघते हा चहाचं. आता काय, जाईन म्हटलं होतं, पण आता गेले तर ती चिडेल माझ्यावर. या हो, बसा. वहिनी, वहिनी, अगं येतोय तो. हो हो हो, पहिल्यांदा नवरा मुलगा बघायला येत असल्यासारखं उताई व्हायला काय झालं? जरा सावकाशी न घे. ताई, सांग ना वहिनींना, ते जे ग्रहस्थ येत आहेत ना ते मला थोडे आवडलेत. हो हो हो,
आयुष्यात येणारा पहिला ग्रस्त नाहीये तो. आपण दुसऱ्या लग्नासाठी विचार करतोय. याचं थोडं तरी भान ठेवा. तुही काय वहिनी, तिला आहे त्या स्थळाविषयी थोडी असू दे ना. बरं आता सांग, काय विचारते ते ग्रस्त तुला, याचा थोडा विचार कर. बरं, थोडा वेळ असं समजा की नवरा मुलगा आहे मी. तुमचं वय काय? 25. तुमचं शिक्षण काय झालं? मी BA पास. बरं, तुमचं पहिल्या नवऱ्या मुलाशी का जमलं नाही? बहिणी, बस झालं हा. सारखं तेच तेच मला, म्हणजे मला काही इज्जत नाही का? पडली दारात म्हणून वाटेल तेव्हा पान उतारा करायचा. अन केतकी, अगं शांत हो. एवढं रागवायला काय झालं? बरोबर तेच बोलतीये ती. कोणताही मुलगा तुला हाच प्रश्न विचारणार. काय चुकलं? तिचं काय चुकलं? बघा हो ताई, मी काय सहजच बोलले. वहिनी आहे नात्यानेच ना. हे जर तुम्ही बोलला असतात तर जरा राग घालव चेहऱ्यावरचा आणि स्वागताला उभी राहा. आता येतीलच ते. भीमा एजंट हो हो, तेच ते. बघू तर कस काय दिसतंय ते. दिसायला खूप छान आहेत ग. हे आमच्या केतकी राणीचं दुसरं लो म्हणायचं का? ताई, तू सुद्धा. असू दे असू दे, तुझं जीवन सुखी झालं म्हणजे बरं झालं आम्हाला. इथं बसून काय करू मी? कामाचं बघते थोडं. आता ग ताई, जा उघड ना दरवाजा. वहिनी, तू उघड ना प्लीज. अहो मी कशी उघडू? उघडा ना. नवीन मुलगी असल्यासारखं लाजायला काय झालं? जा उघड तो दरवाजा. मीच का? बरं. कशी? उघडा उघडा. अगं उघड ना. हे काय इतका उशीर लागतो दार उघडायला? असं काय बघताय माझ्याकडे? मला काय शिंग फुटलेत काय? मला वाटलं ते आलेत. कोण ते? अगं ते नाही का केतकीसाठी ते ग्रहस्थ येणार ते बघ. भीमा एजंट. हा हा, तेच ते. ते येणार आहेत म्हणून फोन आला होता आम्हाला. आम्हाला वाटलं तेच आलेत. हॅलो हॅलो. हां, जरा लवकर याल तर बरं होईल. काय? बरं. अहो, माझी थोरली बहीण आलीये, तीही वाट बघतीये. अचानक काम? बरं, मग पुन्हा कधीतरी. ठीक आहे. ताई, आज नाहीत येणार. आले असते तर बरं झालं असतं. एकदाच काय ते समजलं असतं. बरं, निघते मी. आई जाते ग. वहिनी, केतकी, निघालीये मी. एक वस्तू धड सापडत नाही. कुठे ठेवली काय माहित. सारखं इकडून तिकडं तिकडून इकडे एका जागेवर ठेवलं तर शपथ. आई, माझी पिन कुठं दिसली का? नाही ग.
बहुतेक केतकीला नेली असावी. अहो बाईसाहेब, काय झालं? त्या वधूवर परिचय मेळ्यात गेला होतात ना? मी काहीतरी विचारते. अहो काय झालं? वहिनी, सुनीलचं घर सोडून खूप मोठी चूक केली ग मी वहिनी. वहिनी, त्या वधूवर परिचय मेळाव्यात मला हे कळलं. मी सुनील बरोबर घटस्फोट एवढा तडकाफडकीने घ्यायचा नव्हता ग. बाहेर जग खूप नालायक. वाटलं की मुस्कांडात लावावी. त्या परिचय मेळाव्यात आलेला प्रत्येक जण आपला नवा जीवनसाथी निवडायला आला की लाचरपणा करायला आला. आमचा निर्णय चुकलाच वहिनी. कोणाचा घटस्फोट झालाय, कोण महिला विधवा झालीये, त्या प्रत्येक जणी आधार शोधायला आलेल्या ग. पण ते पुरुष मेले. असं वाटत होतं वहिनी की ते उघड्या डोळ्यांनी आमचे शरीर संबंध करतायत. एवढ्या बटबटलेल्या नजरा त्यांच्या. खरं सांगते वहिनी तुला, वाटलं की मरावं, पण दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडाय नको ग. बाईसाहेब, एवढे वैतागून जाऊ नका. होईल काहीतरी तुमच्या जीवनात. वहिनी, येईल एखादा सूर्य बनून तुमच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी. जातील हे दिवस जातील. धीर धरा. हॅलो, मी केतकी बोलतीये. अशीच आठवण आली म्हणून. सुनील, ऐक ना, माझ्यासाठी थोडी जागा आहे. तुझ्या मनात नसली तरी घरात. नाही सुनील, हे नवीन नाही. मी तुझ्या घरात एका कोनाड्यात पडून राहीन. तू तिकडे काहीही कर, पण घरात मला जागा दे. काय रंग उधळायचे ते उधळ, पण घरात मला जागा दे. काय? मग झाला घटस्फोट, त्यात काय? काय म्हणतोस? कोर्टाचा दस्त फाडून टाकतो. मला नकोय घटस्फोट. का म्हणून काय विचारतोस सुनील? सांगेन तुझ्याकडे आल्यावर. मी सुनील, मी येते. सुनील, मी परत येते. हा सुनील, मी येते. मी परत येते. वहिनी, चालली मी नाही राहणार घरात पडीक आता. हे हो काय बाईसाहेब, मी कधी काही चुकून बोलले असेल तर मला माफ करा. वहिनी, तुझं काही चुकलं नाही. माझंच नशीब फिरलं. त्याला तू काय करणार वहिनी? माहितीये वहिनी, त्या वधूवर परिचय मेळाव्यात काय झालं? हा सांगा ना. अगं, एक मध्यमवयीन गृहस्थापैकी तरुण असल्यासारखा आणखी एक लग्न करायला निघालेला. आणि माहितीये, त्याला त्या परिचय मेळाव्यात मी सावरले. मग काय त्यांनी काय माहितीये वहिनी, त्यांनी काय काय प्रश्न विचारले? लग्न झाल्यापासून
तुमचे शरीर संबंध किती वेळा झाले? हा काय प्रश्न आहे वहिनी? एका घटस्फोटित महिलेला हा प्रश्न का विचारला जावा वहिनी? घटस्फोटित महिलेला तिच्या आयुष्याची नव्यानं मांडणी करायची असते आणि हे तिला आधार हवा असतो ग. आणि हे पुरुष, त्यांना याही अवस्थेत फ्रेश हवा. त्यांना कोणी विचारायचं तुम्ही फ्रेश आहात का? पुरुषांचं काग चालतं काहीही. हे बघा, तुम्ही रडायचं थांबा बघू, मी पाणी आणते. थांब वहिनी, मला काही नकोय. माझ्या या मुक्कामानं माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. मला माफ कर वहिनी. वहिनी मला माफ कर. वहिनी मला माफ कर ग. मी चालले आता माझ्या जुन्या संसाराला नव्यानं सुरुवात करायला.